विद्यार्थ्यांनो, आज आपण आपल्या शरीराचा कान हा एक इंद्रिय आहे. त्या कानाची संपूर्ण रचना या अॅनाटॉमी AR टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपण शिकणार आहोत. तर ही आपल्या कानाची रचना आहे. हा आपलं शरीर आणि हे आपल्या कानाची पूर्ण रचना आहे. या बाजूपासून या बाजूपर्यंत असा हा कानाची रचना आपल्याला दिसते. तर त्यातला प्रामुख्याने हा कान पूर्ण कानाची ही रचना आहे. हा बाहेरचा भाग आहे. जेही आपण ऐकतो या बाजूने या ठिकाणी येऊन याच्या माध्यमातून आपला आवाज इकडे जातात. आता कानामधील बोन्स म्हणजे हाडे बघूया आपण. कानामध्ये आपल्या या पद्धतीने अशा प्रकारची ही एअर बोन्स याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर ऍक्च्युअल आवाज मध्ये गेल्यानंतर या बाजूने जो आवाज आला तो याच्या माध्यमातून असा पुढे जाण्याची प्रक्रिया सुरू होते. त्याच्यानंतर याच्यामधले काही ऑर्गन आहे. म्हणजे पहा, असा इकडनं आलेला हा आवाज या माध्यमातून असा पुढे आपणास जाताना दिसत असतो. आणि त्याच्यानंतर याच्यामधून आलेला हा ध्वनी आहे. आपण जेही काही ऐकतो ते या पद्धतीनं याच्यामध्ये येऊन पूर्ण तो आवाज आतमध्ये जाण्याची प्रक्रिया होत असते. तर हा संपूर्ण कानाची रचना आपल्याला या पद्धतीनं अशी समजून घेता येऊ शकते. याच्या माध्यमातून त्या बाह्य भागातून हे बोन्स आहेत, या ऑर्गन्स मधून असा आवाज जाऊन आपल्याला कुठलाही आलेला ध्वनी वर आपल्या कानातून आलेला मेंदूकडे जाण्याची प्रक्रिया सुरू होत असते. आणि मग हा संपूर्ण कानाचा भाग अशा पद्धतीने आपल्याला समजून येऊ शकतो. Healthy ears can perceive sound within the cortex from about 20 to 20,000 spreading inside the cochlea will become narrower due to aging against noise exposure. Sound waves create signals in the inner ear, which are transmitted